जगासाठी धोक्याची घंटा। हिमनग 25 किलोमीटर पर्यंत वितळला। समुद्राची पाणी पातळी वेगाने वाढणार। हे दृश्य आहे व्हिक्टोरिया ग्लेशियरचं। अतिशय वेगानं इथले हिमनग वितळतायत। वितळण्याचा वेग इतका जास्त आहे की अवघ्या 15 महिन्यात व्हिक्टोरिया ग्लेशियर 25 किलोमीटर मागे सरकलाय, म्हणजेच भुईसपाट झालाय। 2022च्या सुरुवातीला ग्लेशियर समोरील मोठा सागरी बर्फखंड तुटून वेगळा झाला। यामुळे ग्लेशियरचा तरंगता भाग पूर्णपणे कोसळला। आधार नाहीसा होताच ग्लेशियर अधिक वेगाने वितळू लागला आणि मागे सरकू लागला। सर्वात मोठी हानी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये झाली, जेव्हा ग्लेशियर एकाच महिन्यात 8 किलोमीटर मागे हटला। सतत कोसळणाऱ्या हिमखंडांमुळे भूकंपासारखे कंपन निर्माण झाले, ज्याला शास्त्रज्ञांनी ग्लेशियल अर्थक्वेक असं नाव दिलंय। ग्लेशियरचा मुख्य भाग पातळ होत जाऊन सपाट समुद्रावर पोहोचलाय। हा भाग आधी जमिनीला टेकलेला होता, मात्र पातळ झाल्यामुळे तो आता तरंगू लागलाय। त्यामुळेच बर्फाचे प्रचंड तुकडे मोठ्या वेगाने तुटू लागले आणि संपूर्ण ग्लेशियर झपाट्यानं मागे हटू लागलाय। व्हिक्टोरिया हा आकारानं छोटा ग्लेशियर आहे। फिलाडेल्फिया शहराइतकं त्याचं आकारमान असल्याचं बोललं जातंय। शास्त्रज्ञांच्या मते हवामान बदलामुळे अंटार्क्टिकातील बर्फ अभूतपूर्व वेगानं वितळतोय। व्हिक्टोरिया ग्लेशियरची घटना भविष्यातील संभाव्य आपत्तीचा गंभीर इशारा आहे। व्हिक्टोरिया ग्लेशियर अवघ्या 15 महिन्यात 25 किलोमीटर पर्यंत वितळलाय। त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होतीये। हे असंच सुरू राहिलं तर भविष्यात समुद्र किनाऱ्यावरील शहरं पाण्याखाली जातील। ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका साऱ्या जगाला सहन करावा लागेल। वाढतं तापमान, प्रदूषण, बदलतं हवामान अशा अनेक कारणांमुळे वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत। ओझोन वायूचा थर पातळ झाल्यामुळे सूर्यकिरणं थेट जमिनीवर पोहोचतायत। त्याची झळ आता जगातील सर्वात मोठ्या हिमनगांना बसतीये। हे हिमनग असेच वितळू लागले तर त्याची फार मोठी किंमत साऱ्या जगाला चुकवावी लागेल। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।